भगवान. 4-5 वाक्यांत उत्तरे लिहा. लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत? लेखकाच्या लहानपणी सुशिक्षित लोक वाचनाची आवड पूर्ण करण्यासाठी वर्तमानपत्रे वाचत असत. त्या काळात लोक स्वातंत्र्य चळवळीच्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी वर्तमानपत्रांचा आधार घेत. काही लोक सोन्या चांदीचे भाव किंवा भविष्यातील गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचत, तर काही जण महात्मा गांधी आणि हिटलर यांच्यासारख्या व्यक्तींबद्दलच्या चर्चांसाठी वर्तमानपत्रांचा उपयोग करत. लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली? रामेश्वरमला रेल्वेगाडी थांबत नसल्याने चालत्या गाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे बाहेर फेकले जात. हे गठ्ठे उचलण्यासाठी लेखकचे चुलत भाऊ शामसुद्दीनला मदतनीसाची गरज होती. त्याने लेखकाला या कामासाठी निवडले. अशा प्रकारे डॉक्टर अब्दुल कलाम यांना त्यांच्या आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी मिळाली. या कामामुळे त्यांना मेहनतीचे महत्त्वही समजले. डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले? डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना त्यांचे वडील म्हणाले, अबुल, मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर पडावे लागेल. सीगल पक्षाप्रमाणे घरटे सोडून नवे क्षितिज शोधावे लागते. रामेश्वरमच्या मातीचा आणि स्मृतींचा मोह सोडून तुझ्या स्वप्नांना गवसणी घाल. आम्ही आमच्या प्रेमाने किंवा गरजांनी तुझा मार्ग अडवणार नाही. रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता? रामनाथपुरमची गजबज आणि वैविध्य रामेश्वरमच्या साध्या एकजिन्सी वातावरणापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. त्यामुळे लेखकाला तिथे रमता येत नव्हते. त्यांना घराची आणि विशेषतः आईच्या हातच्या गोड पोळ्यांची खूप आठवण येत असे. रामेश्वरमच्या शांत आणि परिचित वातावरणाची तुलना रामनाथपुरमशी होत असल्याने त्यांचे मन तिथे अस्वस्थ राहत होते. प्रश्न 2. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. 1. तुम्हाला आई, वडील, बहीण, भाऊ, शेजारी, शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते? आईच्या सहवासातून माया, ममता, चांगले संस्कार आणि निस्वार्थ प्रेम शिकायला मिळते. वडिलांकडून मेहनत, धैर्य आणि जीवनात पुढे जाण्यासाठी लागणारी प्रेरणा मिळते. बहिणीकडून प्रेम, समजूतदारपणा आणि आपुलकी शिकायला मिळते. भावाकडून सहकार्य, मैत्री आणि कठीण काळात एकमेकांना साथ देण्याची वृत्ती शिकायला मिळते. शेजाऱ्यांकडून शेजारधर्म आणि गरज पडल्यास एकमेकांना मदत करण्याची भावना शिकायला मिळते. शिक्षकांकडून ज्ञान, शिस्त आणि जीवनात योग्य मार्ग निवडण्याचे मार्गदर्शन मिळते. 2. तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता? वर्तमानपत्रांतील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो? तो भाग का आवडतो? मी सकाळ आणि लोकमत ही वर्तमानपत्रे नियमितपणे वाचतो. मला वर्तमानपत्रातील क्रीडा विभाग वाचायला सर्वात जास्त आवडतो. मला खेळांबद्दलची नवीन माहिती मिळवणे, खेळाडूंच्या यशोगाथा वाचणे खूप प्रेरणादायी वाटते. तसेच मी खेळाडूंची छायाचित्रे आणि बातम्यांची कात्रणेही जमा करतो, ज्यामुळे माझी खेळांबद्दलची आवड वाढते. 3. आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हाला तिची आठवण येते? आई परगावी गेल्यावर जेवण बनवताना, घरातील कामे करताना आणि कपडे धुताना तिची खूप आठवण येते. आजारी पडल्यावर तिच्या प्रेमळ काळजीची उणीव भासते. अभ्यास करताना तिच्या मार्गदर्शनाची आणि प्रोत्साहनाची आठवण होते. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिच्या सान्निध्याची जाणीव होते. 4. तुमच्या आई वडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते? ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? माझ्या आई वडिलांना मी मोठेपणी शिक्षक व्हावे असे वाटते. शिक्षक होण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी मी नियमितपणे आणि मन लावून अभ्यास करेन. शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेले अभ्यासक्रम पूर्ण करेन आणि त्यासंबंधीची पुस्तके वाचेन. तसेच माझ्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन आणि त्यांच्यातील चांगले गुण आत्मसात करून मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन. खेळूया शब्दांशी. 1. खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा. परवानगी, पर, रवा, रवानगी, वार, वारम, नवा. 2. हजारभर, हजार, हर, रजा, भर, भरभर. 3. एकजिन्सी, एक जिन्सी. 2. खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा. वितरक राजू हा वर्तमानपत्रांचा वितरक आहे. 2. आमच्या दुकानात आज खूप आले होते. 3. वर्तमानपत्र, माझे बाबा रोज सकाळी वर्तमानपत्र वाचतात. 4. एक खांबी तंबू, आजच्या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचा एक खांबी तंबू बनला.